कायद्याची चौकट, संविधानातील अक्षर न अक्षर, अख्खी शिस्त, अख्खे नियम, अख्खे कायदे तामिळनाडूमध्ये भाजप पहिल्यांदा लागू करते असा प्रश्न तयार झाला। भाजपचेच म्हणावे लागतील असे तामिळनाडूत बसलेले राज्यपाल यांनी 2 आमदारांचा विजय थलपतीला पाठिंबा नसल्या कारणाने पुन्हा एकदा शपथविधी रोखला। गेल्या 4 ते 5 दिवसांपासून विजय थलपतीला शपथविधीसाठी सत्ता स्थापन करण्यासाठी राज्यपालांनी आमंत्रित केलेलं नाही, कारण तिथे अख्खं संविधान कायदे नियमात बसवून आता राज्यपाल जे आहेत ते तिथील शपथविधी पार पाडणार आहेत। कालपर्यंत चर्चा समोर आल्या होत्या की 118 आमदारांचं बहुमत विजय थलपतीकडे आहे, मात्र आता 2 आमदारांपासून विजय थलपतीचं मुख्यमंत्रीपद रोखलं गेलंय आणि ते राज्यपालांनीच रोखलंय। 118 आमदार दाखवा आणि लगेचच मी तुम्हाला सत्ता स्थापनेसाठी बोलावतो, ही राज्यपाल अर्लेकर यांनी घेतलेली भूमिका आडमुठी भूमिका असल्याचं सुद्धा बोललं जाते। आता या सगळ्या घडामोडींमध्ये विजय थलपती कसा सरस ठरलाय? एकटे विजय थलपती जर मुख्यमंत्री पदावरती जात आहेत तर त्याचे परिणाम भाजपला पुढच्या काळामध्ये भोगावे लागतील, यासाठीच थलपतीची कोंडी त्या ठिकाणी केली जाते का? सगळा आराखडा तामिळनाडूमध्ये नेमकं काय काय घडलाय तो समजून घेऊया। राजकारणाचा द्रविडी पॅटर्नच काहीसा वेगळा आहे। साऊथच्या चित्रपटांमध्ये दाखवला जाणारा थ्रिल तामिळनाडूतल्या यंदाच्या विधानसभा निवडणुकांमध्ये दिसून आला। तामिळनाडू विधानसभेची यंदाची निवडणूक ही भारतीय राजकारणातील सर्वात मोठे ब्लॉकबस्टर ठरली। सुपरस्टार थलपती विजय यांच्या तमिळगावेत्री कळघम म्हणजेच टीव्हीके पक्षानं तब्बल 108 जागा जिंकून डीएमके आणि एआयडीएमके या दोन्ही पक्षांच्या द्रविडी सत्तेचा 59 वर्षांचा किल्लाच उद्ध्वस्त केला। खरं तर अवघ्या 2 वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या विजय थलपती यांच्या पक्षानं पहिल्यांदाच निवडणूक लढवत तब्बल 108 जागा जिंकणं म्हणजे राजकारणातलं आश्चर्यच म्हणावं लागेल। चित्रपटातील या सुपरस्टारला जनतेनं तामिळनाडू ही आपला थलपती म्हणून निवडल्यानं जे विजय यांना जमलं ते आंध्रात अभिनेते आणि उपमुख्यमंत्री पवन कल्याण आणि महाराष्ट्रात राज ठाकरे यांना का जमलं नाही असा प्रश्न निर्माण होणं साहजिकच आहे। सुरुवातीला अभिनेता म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केलेल्या पवन कल्याण यांनी 2014 मध्ये जनसेवा पक्षाची स्थापना केली, मात्र स्वतः निवडणूक लढवली नाही। त्यांनी तेलुगू देसम पक्ष आणि भाजपच्या युतीला पाठिंबा दिला होता, ज्यामुळे ती युती सत्तेत आली, पण ते स्वतः सरकारचा भाग नव्हते। 2019च्या निवडणुकीत त्यांनी स्वतः भीमवरम आणि काजुवाका या 2 जागांवरून निवडणूक लढवली होती, पण या दोन्ही ठिकाणी त्यांचा पराभव झाला। त्यांच्या पक्षाला केवळ 1 जागा जिंकता आली होती। 2024 मध्ये मात्र त्यांनी भाजप आणि टीडीपी सोबत युती करत 21 जागा जिंकल्या आणि पवन कल्याण पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आले आणि उपमुख्यमंत्री बनले। 2014ला पक्ष स्थापन करून त्यांना प्रत्यक्ष 10 वर्षांनी निवडणुकीत यश आलं। आंध्रात पवन कल्याण राज ठाकरेंच्या तुलनेत तरी थोडे उजवे ठरले, परंतु राज ठाकरे महाराष्ट्रात राज ठाकरेंनी 2006 मध्ये पक्ष स्थापन करून देखील त्यांना केवळ एकदाच आपले 13 आमदार निवडून आणता आले। त्यानंतर राजकारणात राज ठाकरे यांचे कमबॅक आतापर्यंत होऊ शकलेलं नाही। 2026 मध्ये त्यांच्या पक्षानं 20 वर्ष पूर्ण केलीत, परंतु अजूनही त्यांच्याकडे ठोस असा कुठलाही अजेंडा राहिलेला नाही। राज यांनी सुरुवातीला मराठी कार्ड खेळलं, नंतर हिंदुत्व आणि मध्येच विकास आराखडा मांडला। विचारधारेतील या सततच्या बदलांमुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला। तसंच ते सातत्याने प्रस्थापित सत्ताधाऱ्यांना थेट आव्हान देण्याऐवजी सोयीचं राजकारण करत असल्याचा आरोप त्यांच्यावर झाला। दुसरीकडे तामिळनाडूत मात्र विजय थलपतींनी मोठा गेम केला, प्रस्थापित सत्तेला थेट अंगावर घेतलं। विजय यांनी भाजपला वैचारिक शत्रू आणि सत्ताधारी डीएमकेला राजकीय शत्रू म्हणून स्पष्टपणे समोर ठेवलं। त्यांनी कोणाशीही युती न करता मीच कसा ठोस पर्याय आहे म्हणून स्वतःला प्रोड्यूस केलं। वर्षानुवर्ष डीएमके आणि एआयडीएमकेला कंटाळलेली मते विखुरण्याऐवजी विजय थलपती यांच्याकडे एकवटली। विजय यांनी 2024 मध्ये आपल्या पक्षाची स्थापना केली असली तरी त्यांच्या विजय मक्कल यक्कम या फॅन क्लबने गेल्या 20 वर्षांपासूनच तामिळनाडूच्या प्रत्येक गावात सामाजिक कामे सुरू ठेवली होती। त्यामुळे पक्ष स्थापन झाला तेव्हा त्यांच्याकडे आधीच एक शिस्तबद्ध कार्यकर्त्यांचं जाळं तयार होतं। विजय यांच्या मोहिमेत डिजिटल पीआरवर मोठा भर होता। त्यांनी गाणी, सोशल मीडिया रील्स आणि व्हायरल कंटेंटद्वारे जेनझीसह इतर मतदारांना जोडलं। विशेषतः बेरोजगारी आणि भ्रष्टाचार या मुद्द्यांवर त्यांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष केलं। तामिळनाडूमध्ये जयललिता आणि करुणानिधी यांच्या निधनानंतर नेतृत्वहीन झालेल्या एआयडीएमकेचा फायदा विजय यांना मिळाला। जनतेला केवळ चित्रपटातच नव्हे तर खऱ्याखुऱ्या आयुष्यात देखील कणखर मास लीडर हवा होता, हे विजय थलपती यांनी दाखवून दिलं। आता विजय थलपती यांनी जरी तामिळनाडूत घवघवीत यश मिळवलं असलं तरी
सत्तेच्या खुर्चीपासून ते अजून एक पाऊल दूर आहेत। 234 सदस्यांच्या तामिळनाडू विधानसभेत 118 हा बहुमताचा आकडा आहे। विजय यांना 108 जागा मिळाल्यानं त्यांना बहुमतासाठी पाठिंबा मिळवावा लागणार आहे। विजय यांना काँग्रेसच्या 5 आमदारांनी आधीच आपला पाठिंबा दिला। विजय थलपती यांनी राज्यपालांची 2 वेळा भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा सुद्धा केला होता। मात्र या दोन्ही वेळेस राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांनी विजय यांना आधी 118 आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र सादर करा, मग मी सत्ता स्थापनेचं निमंत्रण देतो अशी भूमिका घेतली होती। टीव्हीके आणि काँग्रेस या दोघांचे एकत्रित संख्याबळ 113 इतके झाले, परंतु विजय थलपती 2 मतदारसंघातून निवडून आल्यामुळे टीव्हीकेचे प्रत्यक्ष संख्याबळ 107 इतकेच मोजले जाईल। त्यामुळे टीव्हीके आणि काँग्रेस आघाडीचे एकत्रित संख्याबळ 112 इतके होते। त्यामुळे टीव्हीकेला आणखी 6 आमदारांच्या पाठिंब्याची गरज होती, तो अद्याप टीव्हीकेला मिळवता आलेला नाहीये। टीव्हीकेची हीच अडचण ओळखून आता तामिळनाडूच्या राजकारणामध्ये महाराष्ट्रात 2019ला जो महाविकास आघाडीचा पॅटर्न जन्माला आला होता तोच पाहायला भेटतोय की काय अशी चर्चा। डीएमके आणि एआयडीएमके या दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धींनी एकत्र येण्याची तयारी सुरू केल्याची चर्चा पडद्यामागे रंगले। काहींच्या म्हणण्यानुसार डीएमकेच्या पाठिंब्यानं एआयडीएमके पक्ष सत्ता स्थापनेचा दावा करू शकतो। एआयडीएमकेने स्टॅलिन यांच्याकडे पाठिंबा मागितल्याचं सांगितलं जातंय। डीएमकेने गुरुवारी बैठक घेऊन सर्व राजकीय निर्णय घेण्याचे अधिकार एमके स्टॅलिन यांना दिल्याची सुद्धा माहिती समोर आली। त्यामुळे एआयडीएमकेचे आशा ज्या आहेत त्या पल्लवित झाल्यात। त्यांच्या पक्षाचे नेते पळनिस्वामी राज्यपालांना भेटण्याची शक्यता आहे। यावेळी किती आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांच्या समोर सादर करणार हे बघावं लागणार आहे। एमके स्टॅलिन यांच्याकडे 59 तर पळनिस्वामी यांच्याकडे जुळवाजुळव करून 53 आमदारांचं संख्याबळ, त्यांना एकत्रित बेरीज जरी केली तरी 112 इतकी होते। मात्र आपल्या मित्रपक्षांना सोबत घेऊन तामिळनाडूतील ही नवी आघाडी 118 हा बहुमताचा आकडा गाठू शकते। तसे घडल्यास हा थलपती विजय यांच्या पक्षासाठी खूप मोठा धक्का ठरेल। महाराष्ट्रात 2019ला भाजपच्या 105 आमदारांना बाजूला ठेवून उद्धव ठाकरेंनी कट्टर प्रतिस्पर्धी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या जोरावरती मुख्यमंत्री पद घेतलं होतं। राजकारणात कधी काहीही होऊ शकतं हे महाराष्ट्रानं देशाला दाखवून दिलंय आणि त्यामुळे तामिळनाडूतूनही असा प्रयोग होतो की काय हे बघावं लागणार आहे। ताज्या माहितीनुसार थलपतीकडे आता जवळपास 116 आमदारांचं बहुमत आहे, मात्र 118 हा आकडा 2 आमदारांमुळे समोर आलेला नाहीये आणि त्यामुळे आता इथे थलपती विजयला मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यापासून राज्यपाल रोखतील अशा चर्चा होतात। याबाबत तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये जरूर व्यक्त व्हा। जय महाराष्ट्र।